डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन प्रस्तुत करत आहे आपुलाची संवाद आपणाशी. संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे. आपणच आपल्या मनाशी साधलेलं हितगुज म्हणजे स्वसंवाद. आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकात लेख लिहिलेल्या प्रत्येक दिग्गज लेखकाचं हे हितगुज अभ्यासाबरोबरच मंथन, चिंतन आणि त्यांनी त्यांच्या विषयाशी साधलेल्या सहज, सोप्या संवादातून शब्दस्वरूपात व्यक्त केलंय. या लेखमालेतला प्रत्येक लेख म्हणजे अनुभव, अभ्यास आणि विचार या साधनांनी पैलू पाडलेला हिरा. प्रत्येक लेख त्याच्या तेजाने अचंबित करणारा आहे. संवाद असाही असू शकतो. आजवर माहीत असलेला संवाद म्हणजे एक तर परस्परांशी किंवा स्वतःच्या मनाशी. आपल्या स्वतःशी होणाऱ्या संवादामध्ये आलेले हे दृश्य अदृश्य घटक रोजचे असले तरी किती वेगळे आहेत. थांब जरासा असं मनाला सांगत कल्पनात्मक, रूपकात्मक, स्पर्शात्मक आणि विचारात्मक असा हा शब्दसंवाद विलोभनीय आहे. लेखमालेतला आजचा लेख संवाद इतिहासाशी. इतिहासप्रेमी, विद्यार्थ्यांचे लाडके तळमळीचे शिक्षक, महाराष्ट्र शासनाच्या शालेय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित. भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्व व्याख्यानातून, नाटकातून साकारणारे अभ्यासू लेखक, दिग्दर्शक मोहन शेटे. गड, किल्ले, दुर्ग म्हणजे महाराष्ट्राचं वैभव, ते इतिहासाचे मूक साक्षीदार. आपला प्रेरणादायी इतिहास समजून घेण्याची, त्याच्यापासून शिकण्याची आणि त्याच्या खुणा जपण्याची जबाबदारी जाणवून देणारा हा लेख संवाद इतिहासाशी. लेखन आणि अभिवाचन मोहन शेटे. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. गाडी सिंहगडाच्या पायथ्याला थांबली. रात्रीचे 8 वाजले होते. मुलांनी बसमधून उतरतानाच एकच कल्ला केला. आरोळ्यांनी आसमंत दणाणून सोडलं. आसपासचे गावकरीही पाहू लागले. त्यांच्या डोळ्यातील कौतुक पाहून माझ्यासारख्या इतिहास शिक्षकाचा अहंकार सुखावला. सर्वांनी सिंहगडाची खडी चढण चढायला सुरुवात केली. गडावर पोचेपर्यंत 1-2 तास उलटले. मग काय, वरती कांदा भजी, ताक, झुणका भाकर आणि दही मुलांनी ताव मारला. आता पुढे? आता काय, मस्तपैकी झोपायचं. पण मी सांगितलं सर्वांना, चला आता आपला पुढचा कार्यक्रम तानाजी मालुसरेंच्या समाधीपाशी. चला सर्वांनी. मुलं आली. भन्नाट काळोख, भणाणता वारा, बोचरी थंडी, पण तरीही मी कथाकथन करत होतो. ती प्रसिद्ध लढाई, घरातलं मुलाचं लगीन बाजूला सारून देशकार्यासाठी धावत जाणारा तो नरवीर, त्याचं ते रौद्र रूप आणि अखेर त्याचं ते बलिदान, हीच ती भूमी. इथं रक्त सांडलंय त्या रणमर्दाचं. पोरांनो, मुजरा करा. बोलताना मीही बेभान झालो होतो. परत मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. आश्चर्य म्हणजे मगाशी दंगामस्ती करणारे आता मात्र शांतपणे चालले होते. कशामुळे? अंधार आहे म्हणून? की झोप आली म्हणून? की खरंच मगाशी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्यांच्या मनावर ठिणगी पडली आणि मस्तकात विचारचक्र गरगरू लागलं म्हणून? मुलं झोपायला गेली आणि मी एकटाच झुंजार बुरुजावर गेलो. आता चहू दिशांना पसरली होती नीरव शांतता. आसमंतात दरवळणारं टिपूर चांदणं, दूरवर पुणे शहराचे लुकलुकणारे असंख्य दिवे. मी बुरुजावरील तोफेशेजारी शांत बसलो होतो. पण खरंच का मी शांत होतो? अर्थातच. तिथं कुणाशी बोलणार? कोणीच नव्हतं ना तिथं. पण संवाद साधायला दोघे असावे लागतात असं तरी कुठे? आपला आपल्याशीही संवाद करता येतोच की. म्हणजे खरं तर मी अशांत होतो, अस्वस्थ होतो. आज मुलांना गोष्ट सांगितली खरी, अगदी पोट तिडकीनं मनापासून सांगितली. ती नक्कीच त्यांच्या कानापर्यंत गेली. पण मनापर्यंत? माझा आवाज त्यांच्या हृदयापर्यंत पोचला का?
दंगामस्ती, खाणंपिणं, कपडे, फॅशन, पिक्चर, मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप, एन्जॉयमेंटच्या भोवऱ्यात सापडलेली ही नवी पिढी त्यातून थोडी तरी बाहेर पडेल? पराक्रम, चारित्र्य, देशभक्ती, समर्पण, त्याग, निष्ठा, बांधिलकी, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, समूह भावना वगैरे वगैरे यांच्याशी काही नातं जोडलं जाणार आहे का त्यांचं? कोण देईल याचं उत्तर? मास्तर, मस्त गोष्ट सांगितलीत राव. मागून आलेल्या म्हातारबाबानं पाठीवर शाबासकीची थाप मारली. खरं तर अशा अंधारात मी एकटा असताना अचानक कोणीतरी येणं म्हणजे धक्कादायकच. पण खरं सांगतो, मी दचकलो नाही की घाबरलो नाही. त्याची ती छातीवर रुळणारी शुभ्र दाढी आणि चेहऱ्यावरील हास्य पाहून एक प्रकारची जवळीक वाटली. मलाही दुसऱ्याशी संवाद साधल्याचा आनंद मिळणार होता. कोण तू? मी तोच ज्याची तू वाट पाहत होतास, इतिहास पुरुष. अखेर तू आलास तर. ये ये, स्वागत आहे तुझं. तू आलास म्हणजे खरं तर तुला यावं लागलं, कारण मी तुला साथ घातली होती ती अंतःकरणापासून. खरंय तुझं. तुझ्या आवाजातील सच्चेपणा मला भावला म्हणून मी आलो. बोल बेटा. काय बोलणार? मी नाराज आहे तुझ्यावर. खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, बोल. अगदी मनातलं सगळं बोलून टाक एकदाचं. संकोच करू नको. अरे कसं सांगू तुला? तू आहेस तरी कुठं? का असा लपून छपून राहतोस? एकेकाळी याच गडकिल्ल्यांवर तू स्वातंत्र्य संग्राम मांडला होतास ना? या सह्याद्रीतील सुप्त ज्वालामुखीला तूच देशभक्तीच्या धगधगत्या आग्नीनं पुन्हा जागृत केलं होतंस ना? परकीय आक्रमणांना परतवून लावत अटकेपार झेंडे फडकवण्याची प्रेरणा तूच दिली होतीस ना? मग तुझं ते रौद्र रूप कुठंय? मेल्या मुडद्यामध्येही चैतन्याचा हुंकार भरणारी तुझी ती संजीवनी शक्ती कुठंय? सामान्य दिसणाऱ्या डोंगरदऱ्यातील मावळ्यांकडून असामान्य पराक्रम घडवून आणणारे तुझे ते किमयागार हात आज असे स्वस्थ का बसले आहेत? थांब, तुला एक कथा सांगतो. पहिल्या महायुद्धात जेव्हा फ्रान्सचा रणांगणावर पराभव होत होता, तेव्हा त्यांच्याच देशातील एका शाळेच्या मुलांची सहल एक म्युझियम पाहायला गेली होती. तिथल्या शोकेसमध्ये ठेवली होती एक जुनी पुराणी जीर्ण तलवार. पण त्याच तलवारीनं एका फ्रेंच सेनापतीनं फार फार वर्षापूर्वी अफाट शौर्य गाजवलं होतं. त्या तलवारीकडे पाहताना एका शाळकरी मुलाचे डोळे तेजानं चमकले आणि त्यानं प्रतिज्ञा केली की वर्तमान काळात जरी फ्रान्सचा युद्धभूमीवर पराभव होत असला तरी भूतकाळात पराक्रम गाजवणाऱ्या या तलवारीप्रमाणे मी भविष्यकाळात समरभूमी गाजवून दाखवेन. आणि काय आश्चर्य, हाच मुलगा दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सचा सेनापती झाला आणि आपल्या युद्ध नेतृत्वानं इतिहासात अजरामर झाला. त्या सेनापतीचं नाव होतं द गॉल. मला सांग, एक भग्न तलवार जर एका मुलाचं जीवन बदलू शकते, मग इथे तर एक एक दुर्ग म्हणजे जणू प्रेरणादायी दीपस्तंभच. हा सिंहगड बघ, त्या तानाजीचं राष्ट्रसमर्पित बलिदान सांगण्यासाठी 300 वर्ष पाय रोवून उभा आहे. तो तिकडे पुरंदर मुरारबाजीची शौर्यकथा ऐकवण्यासाठी आसुसला आहे. तो दूरवर असलेला पन्हाळा बघ, सर्वांना बोलवतोय, या या माझ्याकडे या. मी सांगतो तुम्हाला बाहूंचे बुरुज आणि छातीची तटबंदी करून पावनखिंडीत लढणाऱ्या बाजीप्रभूंची वीरकथा. हे या भूमीतील 300 दुर्ग नव्हे नव्हे, हे तर गतकालीन पराक्रमाचे जिवंत शाहीर. पण दुःख एकच आहे की ते सारे मुखे शाहीर आहेत. कोण सांगेल त्याच्या कथा? हे सारं तू करायला हवंस इतिहास पुरुषा. पण तू मात्र शांतच का? का असा गप्प का? का हे मौन टाकून बाहेर येत नाहीस? एखाद्या गुहेतून बाहेर पडलेल्या सिंहानं डरकाळी फोडून दशदिशा निनादून टाकाव्यात तसा तू गर्जना का करत नाहीस? का?
शांत हो बेटा, शांत हो. बाबा उद्गारले. तुझं दुःख कळतंय मला. हे तू सारं मनापासून बोलतो आहेस हे जाणवतंय मला. पण खरं सांगायचं तर इतिहास 2 प्रकारचा असतो. एक घडलेला आणि दुसरा लिहिलेला. एकदा का घटना घडून गेली की तिचा इतिहास होतो आणि तो शांत होतो. त्याला बोलकं करण्यासाठी तो लिहून ठेवावा लागतो. आमच्याकडे घटना तर अनेक घडल्या. त्यातून विविध जीवनमूल्यांचं, विचारांचं, तत्वांचं उदात्त दर्शनही घडलं. मग ते मराठ्यांच्या इतिहासातील स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणारे कान्होजी जेधे असोत, की राजांचा पोशाख घालून सिद्दी जौहरच्या छावणीत मरणाला मिठी मारणारे शिवा काशीद असोत. आपला वारसा असा तेजस्वी आहे हे खरं. पण खरं सांग मला, हा इतिहास आपण लिहून ठेवला का रे? आपण आपल्या वीरांच्या जीवनातील घटनांच्या नोंदी ठेवल्या का? शिवरायांच्या काळात हेनरी ऑक्झिंटन किंवा ॲबे कॅरे अशा इंग्रज आणि फ्रेंच प्रवाशांनी त्यांच्या डायऱ्यांमध्ये जे लिहिलं त्यातून आपला इतिहास कळतो. पण आपल्या लोकांनी किती नोंदवलं? अरे गंमत सांगतो तुला. शिवाजीराजांच्या पदरी कवी परमानंद नावाचे संस्कृत पंडित होते. त्यांनी शिवरायांचे चरित्र सांगणारा ग्रंथ लिहिला, शिवभारत. शिवाजीराजांच्या सांगण्यावरून रचलेला समकालीन ग्रंथ होता तो. म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या तो किती मौल्यवान असणार. पण दुर्दैव, तो ग्रंथ आम्हाला माहीतही नव्हता. मात्र ठाण्याच्या दिवेकर नावाच्या संशोधकाच्या लक्षात आलं की असा एक ग्रंथ लिहिला गेला होता. त्यांनी तो शोधण्याचा प्रयत्न केला, पण सापडला नाही. मग त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र पत्र पाठवली, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांनी भारतभर पत्र पाठवली, पण व्यर्थ. मग या जिद्दी संशोधकाने जगात पत्र पाठवली की आमच्या देशात 300 वर्षापूर्वी एक ग्रंथ लिहिला होता, त्याची कुणाला माहिती आहे का? आणि काय आश्चर्य, जर्मनीतल्या लक्झेंबर्ग येथून पत्र आलं की तुम्ही जो ग्रंथ शोधत आहात तो तामिळनाडूतल्या सरस्वती महाल ग्रंथालयात अमुक नंबरच्या कपाटात तमुक नंबरच्या कप्प्यात आहे, जाऊन पहा. आणि तो तिथं मिळाला. हा फरक आहे आमच्यात आणि त्यांच्यामध्ये. ते लोक इतिहास लिहितात, त्याचप्रमाणे इतिहास समाजासमोर कसा मांडायचा याचाही फार बारकाईनं विचार करतात. एकेका गावात देशासाठी बलिदान करणाऱ्या वीराचे कपडे, वापरातील वस्तू एखाद्या म्युझियममध्ये मांडतात, त्याची जाहिरात करतात आणि येणाऱ्यांना त्यातून प्रेरणा मिळेल असं सादरीकरण करतात. तुला एक गंमत सांगतो. काही वर्षापूर्वी पुण्यातील एक इतिहास अभ्यासक परदेशात एक म्युझियम पाहत होते. त्यात समोर एका लढाईचं दृश्य होतं आणि कानात हेडफोनमधून त्या युद्धाची कथा ते ऐकत होते. अत्यंत रोमहर्षक पद्धतीनं ती कथा रंगवली होती. पण त्यांचं आश्चर्य तिथंच संपलं नाही. जेव्हा ते म्युझियममधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या हातात त्या म्युझियमचं माहितीपत्र पडलं. त्यात लिहिलं होतं, आता तुम्ही 400 वर्षापूर्वीच्या लढाईचं वर्णन ऐकलत. त्यात पार्श्वसंगीतामध्ये तुम्हाला तोफांचे आवाज ऐकू आले असतील. त्यासाठी आम्ही 400 वर्षापूर्वीच्या तोफा आणल्या, त्या स्वच्छ केल्या, त्यात दारुगोळा भरला, त्यांना बत्ती दिली, त्याचा धमाका रेकॉर्ड केला आणि तो तुम्हाला पार्श्वसंगीतामध्ये ऐकवला. कळतंय ना तुला की किती काळजीपूर्वक इतिहासाची मांडणी करतात ते? आपण आपल्या महापुरुषांच्या शौर्यावर अशा काही भव्य आणि अभ्यासपूर्ण कलाकृती करण्यासाठी प्रयत्न करतो का रे? आपल्याला आपले गांधी किती मोठे होते हे सांगायला रिचर्ड ॲटनबरोंना गांधी चित्रपट काढावा लागला. पण आपण नाही ते केलं. तसाच तो 300 चित्रपट, स्पार्टाच्या वीरांच्या बलिदानाची ती थरारक कथा, ते पाहणं एक विलक्षण अनुभव होता. पण पावनखिंड लढवणाऱ्या बाजीप्रभूंवर किंवा हळदी घाटात रणतांडव घालणाऱ्या राणा प्रतापांवर असा भव्य चित्रपट काढावा असं नाही वाटलं कुणाला. आमच्याकडे चित्रपट काढताना त्याला एखादी प्रेमकथा जोडली पाहिजे, गाणी आणि नृत्य असले पाहिजेत, लोकप्रिय नटनट्यांना काम दिलं पाहिजे, याचं गणित मांडता मांडता
त्या महापुरुषांच्या जीवनाचा संदेश हरवून जातो. आज फ्रान्समध्ये नेपोलियन बोनापार्टच्या जीवनावर 4 लाख पुस्तकं लिहिली जातात आणि स्वतंत्र ग्रंथालय निर्माण केलं जातं. असं काही लेखन करतोय का आपण? एका बाजूला संशोधक लेखन करतात, पण ते समजायला कठीण म्हणून सामान्य माणूस तिकडे वळत नाही. त्याला रस असतो ललित वाङ्मयात. ललित लिहिणाऱ्या लेखकांनी अलंकारिक भाषा शैलीचा वापर जरूर करावा, पण अभ्यास न करता लेखन करू नये. आपल्याकडे इतिहास आकर्षक करणं म्हणजे मनघडण कहाण्या. जसे पूर्वीचे कादंबरीकार कथानक रंगवण्यासाठी स्वातंत्र्याच्या नावाखाली अभ्यास न करता वाटेल ते लिहित असत. बाबांचं हे बोलणं ऐकून माझ्याही चेहऱ्यावर हसू फुटलं. एक प्रसंग आठवला. मी बाबांना मध्येच अडवत बोलू लागलो, बाबा, तुम्ही म्हणताय ते खरंय. आज त्या जुन्या कादंबऱ्या वाचताना हसू येतं अगदी. पण तरी बाबा, एक मान्य केलं पाहिजे की त्या कादंबऱ्यांनी इतिहासाचं प्रेम जागं ठेवलं. तुम्हाला सांगतो बाबा, एकदा ज्येष्ठ इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी यांचं भाषण होतं. ते म्हणाले की माझ्या लहानपणी मी नाथ माधवांनी लिहिलेल्या कादंबऱ्या वाचायचो. त्यात शिवाजी महाराजांची हिरोगिरी पाहून त्या वयात मी अगदी वेडावून गेलो. शिवाजी महाराजांच्या अगदी प्रेमातच पडलो. पुढे मला इतिहासाची आवड निर्माण झाली. मी इतिहास संशोधकही झालो. पण आता मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा माझ्या मनात काय येतं? नाथ माधवांनी आपल्या कादंबरीत भरपूर थापा मारल्या हे मी इतिहास संशोधक असल्यामुळे मला समजू शकतं. पण मी इतिहास संशोधक कसा झालो? तर मला इतिहासाची गोडी लागली म्हणून. आणि मला इतिहासाची गोडी कशी लागली? तर मी नाथ माधवांच्या कादंबऱ्या वाचल्या म्हणून. प्रसिद्ध लेखक गो. नि. दांडेकर एक ऐतिहासिक कादंबरी लिहिताना त्याने एक वाक्य लिहिलं, अमुक खाडीच्या किनाऱ्यावर उभं राहून दूरवर पाहिलं की अमुक किल्ल्याचा तट दिसतो. त्याने लिहिलं खरं, पण खात्री वाटत नव्हती, कारण दरम्यान खूप वर्ष गेली होती. मग त्यांनी काय करावं? ते प्रवास करत पुन्हा त्या खाडीच्या काठावर गेले आणि तो किल्ल्याचा तट पाहिला. तेव्हा कुठं त्यांनी समाधानानं श्वास सोडला की आपण चुकीचं काही लिहिलं नाही. अशा प्रकारे अभ्यास आणि रंजकता याचा योग्य संगम साधणारे साहित्यिक लोकप्रिय होतात. म्हणून म्हणतो बाबा, इतिहासात रंजकता आणली तर गोडी लागते आणि त्यातून अभ्यासाची इच्छा निर्माण होऊ शकते. मला मध्येच थांबवत बाबा म्हणाले, पण रंजकता वाढवताना त्याची मर्यादाही सांभाळली पाहिजे. कारण इतिहास लेखनात अमर्याद स्वातंत्र्य घेतलं की वादविवादही निर्माण होतात. या देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना हे ठाऊक होतं की त्यांची ताकद कमी आहे. मग जर या भारतावर वर्षानुवर्ष राज्य करायचं असेल तर फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली पाहिजे. मग हे भेदाभेदाचं विष भारतीय समाजात पसरवताना त्यांनी आधार घेतला तो इतिहासाचा. काय सांगताय बाबा तुम्ही? इतिहासातून भेदाभेदाचं विष पसरवलं? खरं तर चूक आपलीच होती की आपण आपला इतिहास लिहिला नाही. मग ब्रिटिशांनी याचा फायदा घेतला, त्यांच्या सोयीचा इतिहास लिहिला आणि त्यातून गटागटात भांडणं लावून दिली. आता हेच पहा ना, आर्य बाहेरून भारतात आले आणि इथल्या द्रविडांना पराभूत करून त्यांनी राज्य बळकावलं. हा सिद्धांत ब्रिटिश अभ्यासकांनी मांडला. त्यातून त्यांना दाखवून द्यायचं होतं की बाहेरून आलेल्या आक्रमक आर्यांना तुम्ही स्वीकारलं, तसंच आम्हालाही बाहेर हाकलून न देता इथं राज्य करू द्या. आता जेव्हा आपले इतिहासकार संशोधन करू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आर्य इथलेच होते, बाहेरून आलेले नव्हते. म्हणून इतिहास वाचत असताना तो लिहिणाऱ्याच्या मनातला हेतूही समजावून घेतला पाहिजे. नाहीतर या इतिहासाचा उपयोग भांडण लावण्यासाठी आणि दंगली घडवण्यासाठी झाला तर नवल वाटायला नको. खरं तर इतिहासातून अभिमान जागा होणं हे तर स्वाभाविक आहेच, पण त्यातून अभिनिवेश आणि अहंकार सुद्धा निर्माण होऊ शकतो. काही स्वार्थी मंडळी मुद्दाम तो वाढवतात. त्यातून समाजाची लहान लहान गटात विभागणी होते.
फुटीरता वाढीस लागते. इतिहास आणि महापुरुषही तुकड्या तुकड्यात वाटले जातात. इतिहास या शब्दाचा अर्थ इति ही आस म्हणजे असे असे घडले. त्यामध्ये आपल्या जातीचा, प्रांताचा, भाषेचा अभिनिवेश नसावा किंवा दुसऱ्याचा द्वेष नसावा. भूतकाळात जसं चांगलं घडलं तसं वाईटही घडलं. जे असेल ते सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवायला सांगा त्यांना. जे अभिमानाचे क्षण असतील त्यांनी आपण जरूर आनंदी व्हावं. पण ज्या पराभवाच्या, अपयशाच्या घटना असतील त्यात न्यूनगंड न मानता आपल्या चुकांची कारणंही शोधावी, म्हणजे भविष्यात त्या चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत. आपला देश परकीय आक्रमणांमुळे गुलामगिरीत पडला हे जरी वेदनादायी असलं तरी आपण 5000 वर्षात कुणाला गुलाम केलं नाही हे अभिमानानं सांगायला शिकवा. हजारो वर्षापूर्वी आमच्याकडे वेद आणि उपनिषदांची निर्मिती झाली हे जसं छाती फुगवून सांगतो, तसंच जातीभेद किंवा सतीसारख्या अमानवी प्रथा आणि रूढी इथं निर्माण झाल्या, या चुकाही प्रांजळपणे मान्य केल्या पाहिजेत. म्हणून सांगतो तुला, इतिहास कोळसाही आहे आणि चंदनही आहे. यापैकी काय उगाळायचं हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून तर विंदा करंदीकर म्हणतात, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा. इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा. करा पदस्थल त्याचे आणिक चढून त्यावर भविष्य वाचा. आणि हो, मुलांना म्हणावं, इतिहास केवळ राजकीय असतो असं नाही. सामान्य माणसांच्या जीवनातील बदलांचाही इतिहास असतो. त्यांच्या रूढी, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा, पूजा पद्धती, दागदागिने, भांडीकुंडी, दळणवळणाची साधनं, घरं बांधण्याच्या पद्धती, त्यांचे पोशाख, शस्त्रास्त्रे, भाषा आणि शब्द, मनोरंजनाची साधने आणि खेळ, अशा कितीतरी गोष्टी या सर्वांनाच इतिहास असतो. म्युझियम्समध्ये वाद्यांचे शेकडो प्रकार, दिवे, आडकित्ते, कपडे, मूर्ती, अगदी थक्क करणारं असतं सारं. मास्तर, हेच तर मुलांनी पाहिलं पाहिजे सारं. इतिहास संकुचित नसतो आणि इतरांनाही तो तसं करत नाही. त्याचे विशाल आणि व्यापक स्वरूप उलगडून दाखवा नव्या पिढीला. कळू दे त्यांना स्वतःचं अवघ्या विश्वाशी जोडलेलं नातं. वाचू दे त्यांना विविध देशातील वीरांच्या कथा, मोठमोठे शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवकांची अद्भुत चरित्र. वाचून जागी होऊ दे त्यांच्या मनात अखिल विश्वाबद्दलची आत्मीयता. आजपर्यंत आपण या इतिहासाच्या खजिन्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं. आता तरी जागे होऊया. आपल्या इतिहासाचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्याची चिकित्सा, त्याचं समीक्षण केलं पाहिजे. परखड आणि निर्भयपणे विश्लेषण केलं पाहिजे. विविध दृष्टिकोनातून गतकालीन घटनांचं अध्ययन केलं पाहिजे. आपल्या विरोधकांची मतेसुद्धा परमसहिष्णुतेनं ऐकली पाहिजेत आणि आपल्या मतांचा दुराग्रह न धरता आपलं मत चुकीचं आहे हे समजल्यावर ते बाजूला सारून दुसऱ्याचं स्वीकारण्याचं औदार्यही असलं पाहिजे. म्हणून म्हणतो, आता गरज आहे ती सखोल अभ्यास करणाऱ्या चिंतनशील इतिहासकारांची. मला हे त्यांचं म्हणणं मनोमन पटलं. होय बाबा, बरोबर आहे तुझं. आम्ही कमी पडलो हे तर खरंच, पण आता आम्हाला आमची चूक कळली आहे. राजवाडे, सरदेसाई, बेंद्रे, खरे, पोद्दार अशा तपस्वी संशोधकांनी गेल्या 100 वर्षात अथक परिश्रम केले. वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या, हजारो कागदपत्र एकत्र केली, ग्रंथलेखन केलं. बाबांनी मध्येच मला थांबवत बोलणं सुरू केलं. अरे, परदेशात असा इतिहास घडला असता तर आतापर्यंत लाखो ग्रंथ लिहिले गेले असते. कागदपत्र गोळा केलेत हे खरं, पण त्यातले वाचले किती? अजून काही कोटी कागद वाचायचे राहिलेत. किती वारसदारांनी आपल्या घरातील ऐतिहासिक कागद आंघोळीचं पाणी तापवायला चुलीत जाळले, हे सांगतानाही मान शरमेनं खाली जाते. अरे, तू या बुरुजावर उभा आहेस. इथले दगड खाली दरीत ढासळलेले दिसतील तुला. कशामुळे ते माहितीये तुला? इथं पिकनिक एन्जॉय करायला आलेल्या काही कॉलेज तरुणांनी आपली पॉवर दाखवण्यासाठी खाली लोटून दिलेत ते. अरे,
ज्या तटा बुरुजांच्या रक्षणासाठी मर्द मराठ्यांनी रक्त सांडलं आणि प्रसंगी प्राणांचीही आहुती दिली, लक्षावधींचे शत्रू सैन्य आणि तोफांच्या माऱ्याला ज्यांनी दाद दिली नाही, गेली 300 वर्ष वादळवारा ऊन पावसाशी ज्यांनी भक्कम राहून टक्कर दिली, त्या अजिंक्य गडकोटांचा पराभव केला तो तुम्ही, तुमच्या पिढीनं. ते बुरुजांचे चिरे दरीत गडगडत असताना माझ्यासारख्या इतिहास पुरुषाच्या हृदयावर कसा रक्ताळलेला ओरखडा उमटला, माझं मन किती दुखावलं गेलं, हे शब्दात कसं सांगू तुला. ज्यांनी तुम्हाला शौर्य, पराक्रम, स्वाभिमान, जिद्द, त्याग, भक्ती याचा वारसा दिला, त्यांना तुम्ही काय दिलं? सिगरेटची थोटकं, दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा कुंडीची दुर्गंधी. बस कर बाबा, बस आता. नाही ऐकवत हे सारं. कळतायत मला तुझ्या वेदना. कधी कधी असं वाटतं की तू जसा आहेस तसा आमच्यापर्यंत पोचलाच नाहीस. त्यामुळे सर्वसामान्यांना तुझ्याबद्दलची ती आपुलकी, ते ममत्व निर्माण झालंच नाही. ते पहा, लांबवर पसरलेलं पुणं. इथंच उभा राहिला तो महान योद्धा, परमप्रतापी थोरला बाजीराव, स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यात करणारा. पण इतिहास संशोधकांनी त्याला जाड जाड बोजड ग्रंथात बंदिस्त केलं. शालेय पाठ्यपुस्तकांनी त्याला सनावळ्याच्या वृक्ष जंजाळात गुंतवलं आणि कथा कादंबऱ्यांनी, चित्रपट निर्मात्यांनी त्याला प्रेमवीराच्या प्रतिमेत अडकवलं. उभा हिंदुस्तान आपल्या कर्तृत्वानं हादरवून टाकणारा तो खरा बाजीराव आमच्यापर्यंत पोचलाच नाही. हीच साऱ्या इतिहासाची शोकांतिका आहे. बाबांनी मान डोलावली. बाळ, अगदी नेमकं बोललास तू. तूच माझी व्यथा जाणू शकतोस हे मला कळलं, म्हणून तर मी तुझ्याशी एवढं मोकळंपणानं बोललो. खरं सांगू, 2 गोष्टींचा पत्ता अजून आपल्या देशाला लागलाच नाही. एक म्हणजे इतिहास राष्ट्राची अस्मिता जागृत करू शकतो, आणि दुसरं म्हणजे इतिहास आकर्षक पद्धतीनं समाजासमोर मांडता येतो. बेटा, हा काळ चिंतनाचा आहे, मननाचा आहे. या विचार मंथनातून नवे नवनीत बाहेर पडेल यावर माझा विश्वास आहे. एकदा का या नव्या पिढीच्या युवकाला आपल्या दैदिप्यमान गतवैभवाची जाणीव झाली की न्यूनगंडाची राग झटकून आपल्या राष्ट्राची पताका विश्वाच्या कळसावर फडकवण्यासाठी तो सज्ज होईल, यात मला शंका नाही. फक्त 2 गोष्टींची काळजी घ्या. कोणत्या? एक म्हणजे धनुष्यबाण रावणाकडं होतं तेव्हा विध्वंस झाला, मात्र तेच रामरायाकडं आल्यावर रामराज्य निर्माण झालं. त्याचप्रमाणे इतिहासही एक शस्त्र आहे हे लक्षात ठेवा. चुकीच्या, स्वार्थी, मतलबी राजकारणी लोकांच्या हातात ते जाणार नाही याचे भान ठेवा. इतिहास त्याने सांगावा की ज्याची केवळ सत्य आणि सत्यावरच निष्ठा आहे. आणि दुसरं म्हणजे इतिहास हा भूतकाळात रमण्यासाठी नाही, तर त्यातून प्रेरणा घ्यावी आणि आपण काही कर्तृत्व गाजवावे यासाठी असतो. जा बेटा, रात्र संपत आली. जा, यशस्वी भव. आणि इतिहास पुरुष त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये लुप्त झाला. एक वेगळेच आत्मिक समाधान घेऊन मी मुक्कामाच्या जागी परतलो. तेवढ्यात एक मुलगा हातात वही घेऊन धावत धावत आला. सर, कुठं होतात तुम्ही? किती शोधलं तुम्हाला? सर, तुमची गोष्ट ऐकून मला एक कविता सुचली, पहा. मी त्याची वही घेऊन वाचू लागलो. भविष्य गगनी भरारी घेण्या, भूतकाळाचे भान हवे. भविष्य गगनी भरारी घेण्या, भूतकाळाचे भान हवे. वैभवशाली राष्ट्र घडवण्या, इतिहासाचे ज्ञान हवे. वैभवशाली राष्ट्र घडवण्या, इतिहासाचे ज्ञान हवे. मी त्याच्या पाठीवर हलकेच थोपटले. माझी नजर बाहेर गेली. रात्र सरत होती. काळोख हटत होता. पूर्वेला सहस्त्र रश्मी सूर्यनारायणाचं आगमन होत होतं.